जिल्हा शल्य चिकित्सक पाटील साहेब, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कमी करा, जरा संविच्छेदनगृहाचा पुढचा दरवाजाला ग्रीस घाला. जालन्याच्या घाटी रुग्णालयात मरणानंतरही मैताच्या वाटेला हलगर्जी यातना. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सततच्या सुट्ट्या मैतांच्या यातनांना जबाबदार असल्याचा आरोप. जालन्याच्या घाटी रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाचे शटर उघडेना. शवविच्छेदनासाठी जावे लागते मागच्या दाराने. शवविच्छेदनगृहात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य. मरणानंतरही व्यक्तींना सोसाव्या लागतात यातना. समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज. शवचिकित्सागृहातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागतोय सामना. जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवचिकित्सागृह अर्थात शवविच्छेदनगृहाचं समोरील बाजूचे शटर उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय. शवविच्छेदनासाठी सुसज्ज अशी इमारत गरजेची असल्यानं आरोग्य विभागानं कोट्यावधी रुपये खर्चून जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूला शवचिकित्सागृह उभारले. मात्र या शवचिकित्सागृहाचे शटर मागील काही दिवसापासून उघडत नसल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे शवविच्छेदनासाठी नेण्यात येणाऱ्या मैतांच्या शरीराला देखील मागच्या दरवाजाने शवविच्छेदनगृहात न्यावं लागत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्याप्रती किती बेजबाबदार आहेत हे लक्षात येतं. समोरील बाजूचे शटर जाम झाल्याचं कारण देत सर्व मृतदेह हे मागच्या दाराने उत्तरीय तपासासाठी रूममध्ये नेले जात आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींना मेल्यानंतरही यातना सोसाव्या लागतात. याबद्दल आता सर्वसामान्यांमधून आरोग्य प्रशासनावर जोरदार टीका केली जात आहे. शिवाय मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनाही नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्चून सुसज्ज इमारत बांधण्याचा काय उपयोग असा सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून शवचिकित्सागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा सामना मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक देखील वारंवार सुट्टीवर जात असल्यानं यांचंही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घाटी रुग्णालयातीलच अधिकारी आणि कर्मचारी खासगीतील बोलताना करत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मीटिंगमध्ये राहतात. त्यामुळे त्यांच्याच अधिपत्याखाली सुरू असलेल्या दवाखान्याची चाळणी होत असून त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक आता तरी या समस्येवर काही तोडगा काढणार का याकडे घाटीत येणाऱ्या सर्व रुग्णांचे लक्ष लागले आहे.